महाआघाडी 25 जागांवर आघाडीवर। नक्कीच हे सुरुवातीचे कल जे आपण पाहतोय 40 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। त्यात सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप म्हणून पुढे येतोय। 22 जागांवर भाजपची सध्या आघाडी आपल्याला पाहायला मिळते। भाजप या ठिकाणी 22 जागांवर आघाडीवर, तर जेडीयू या ठिकाणी 15 जागांवर आघाडीवर आहे। एलजेपी 2 जागांवर, हम हा जो पक्ष आहे कुशवा यांचा 3 जागांवर आघाडीवर आहे, 2 जागांवर आघाडीवर आहे। तर आरजेडी 19 आणि आता आरजेडी 20 जागांवर आघाडीवर। काँग्रेस मात्र 3 वर या ठिकाणी थांबलेली आहे आपण पाहतो। तर काँग्रेस 3 आणि आरजेडी 19 जागांवर, 20 जागांवर आता आघाडीवर। एनडीए आणि महाआघाडी किशनगंजच्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। किशनगंज या ठिकाणी अगदी छप्पर तोड मतदान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। किशनगंज या ठिकाणी या आधी सुद्धा काँग्रेसचाच आमदार या ठिकाणी विद्यमान आमदार आहे। तर एनडीए 42 आणि महाआघाडी 26 जागांवर आघाडीवर। तर एनडीए सुरुवातीच्या कलांमध्ये 42 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 27 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप आणि आरजेडी मध्ये इथे जोरदार टक्कर पाहायला मिळते। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। भाजप 24 आणि आरजेडी या ठिकाणी 20 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू आता 16 पर्यंत पोहोचलेली आहे, तर एलजेपी या ठिकाणी 2 जागांवर, एचएम यांना 1 तर आरएलएमला 0 जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये जोरदार टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। फक्त 4 जागांचा या ठिकाणी फरक आहे। भाजप 24 तर आरजेडी 20 जागांवर आघाडीवर। खरी लढत भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये पाहायला मिळते। नक्कीच भाजप आणि आरजेडी मधली ही जोरदार टक्कर। तर दुसरीकडे एनडीएला सुरुवातीचे आता जे कल आहे त्यात 44 जागांवर आघाडी मिळाली आहे। महाआघाडी सध्या तरी 27 जागांवरच आघाडी घेताना दिसते। सुरुवातीला काटेकी टक्कर वाटत होती, मात्र एनडीए आता 44 जागांवर आघाडीवर आहे। प्रशांत किशोर यांचा जनस्वराज पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे। प्रशांत किशोर यांचा पक्षही आता 3 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे। एनडीए 44, महाआघाडी 27 आणि आता प्रशांत किशोर यांचा जनस्वराज 3 जागांवर आघाडीवर आहे। एनडीए मधल्या सगळ्याच पक्षांची कामगिरी या ठिकाणी सरस दिसते, तर महाआघाडीमध्ये फक्त आरजेडी या ठिकाणी 20 जागांवर आहे। तेजप्रताप यादव महुआमधून आता पिछाडीवर आहेत। तेजप्रताप यादव या ठिकाणी महुआमधून पिछाडीवर। या ठिकाणी थेट लढत ही तेजप्रताप यादव यांचा पक्ष, जनशक्ती आणि त्याचबरोबर आरजेडी यांच्यामध्ये थेट लढत या ठिकाणी होते आणि आता आरजेडीचा उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहे। तर ही मतं तेजप्रताप यांची होती की मग आरजेडी लालू यांची होती, हे देखील स्पष्ट होणार आहे। नक्कीच महत्त्वाची घडामोड, नवीन पक्ष स्थापन करून तेजप्रताप रिंगणात उतरले। जोरदार प्रचार केलेला होता, मात्र तेजप्रताप यादव सध्या महुआमधून पिछाडीवर आहेत। ते कुणाची, त्यांचे उमेदवार कुणाची आणि कशा प्रकारे मतं खात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तेजप्रताप यादव याआधी महुआमधूनच आमदार होते, मात्र यावेळेला पहिल्यांदा ते निवडणुकीतून बाहेर पडलेले, दुसरा पक्ष स्थापन केलेला आहे। थेट लढत या ठिकाणी आरजेडी सोबत त्यांची आहे। हा मतदारसंघ लालू प्रसाद यादव यांचा आहे। तर भाजप